ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे प्रतिमाला प्रियापेक्षा सायलीची ओढ जास्त लागत असते। त्यासाठी ती मधुभाऊ आणि कुसुमची भेट घ्यायला येते। जशी माझी तन्वी मला मुलगी आहे तशी मला सायलीबद्दलही मला प्रेम आहे आणि सायलीला न्याय मिळालाच पाहिजे। आणि तन्वीचं अर्जुनशी लग्न झालं की अर्जुन आणि तन्वी दोघं खुश राहणार नाहीत। तेव्हा प्रतिमा बोलते त्यासाठी आपल्याला सायलीसाठी काहीतरी करायला लागेल। तेव्हा कुसुम बोलते प्रतिमाला तुम्हाला तन्वीबद्दल अजून पुळका आहे का? तेव्हा प्रतिमा बोलते मला सायलीबद्दल माया आपुलकी वाटते। तेव्हा प्रतिमा बोलते मला सायली आणि तन्वीचं काय लेणं घेणं नाही, पण मला सायलीला सपोर्ट करायचा आहे। आणि ती मधुभाऊन हात जोडून बोलते की तुम्ही सायली आणि अर्जुनच्या लग्नाला सपोर्ट करा। ज्यावेळी तन्वी आणि अर्जुनचं लग्न होईल त्यावेळी मी तन्वीला घरामध्ये बंद करून ठेवेन आणि मी तिला भारी येऊ देणार नाही आणि त्याच वेळी सायलीला आपण उभं करायचं। तेव्हा मधुभाऊ बोलतात मला या गोष्टी पटत नाही, पण मी अर्जुनच्या घरातल्यांना कधीच माफ करणार नाही। तेव्हा प्रतिमा बोलते तुम्ही अर्जुनच्या घरातल्या लोकांना माफ करा नका करू, पण हे गोष्ट करा आणि सायली आणि अर्जुनचं पुन्हा लग्न करायचं असेल तर तन्वीचं हे लग्न आपल्याला थांबवायलाच लागेल आणि या सगळ्यामध्ये तुमचं काहीच नाव येणार नाही आणि जो पण ब्लेम असेल तो मी माझ्यावर घेईन। इकडे प्रिया ठरवते की शेणाची मेहंदी लावून दिली। सायलीने आपल्याला अद्वैत दौरे आणि पण काही झालं तरी आपल्या या सायलीपासून वाचायला पाहिजे आणि ती आपल्या बाबांना सांगते की आज संगीताचा कार्यक्रम झाला तर उद्या हळद आणि परवा लग्न आणि लवकरात लवकर हा कार्यक्रम आपण लग्नाचा कार्यक्रम उरकून घेऊया। तेव्हा रविराज बोलतात आम्हाला तुला या घरातून एवढ्या लवकर पाठवायचं नाहीये, पण तुला या घरातून लवकर जायचं आहे, तुला कंटाळा आला का? तेव्हा प्रिया मनातल्या मनात बोलतात मला त्या घरात लवकरात लवकर जायचं आहे, पण हा आपला बाळापूर तळा करत मला या घरात ठेवायला बघतोय आणि कधी या घरातून मी त्या घरात सुनून जाते आणि त्या सायलीला धडा शिकवते असं मला झालंय। पण प्रियाला काही करून या कार्यक्रमामध्ये सायलीचा अडथळा नको असो। इकडे प्रतिमा सायलीला भेटते आणि तिला सांगते की तू घरच्यांना खोटं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं का केलं ते सगळ्यांना समजावून सांग। व सायली सांगते आमचं पहिलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं, पण जसं नातं पुढे गेलं तसं आमच्यामध्ये प्रेम वाढलं। तेव्हा प्रतिमा सांगते की हे सगळं तू पूर्णाईला सांग, तेव्हाच ते तुझं प्रेम दोघांचं स्वीकार करेल मला या घरात। इकडे प्रतिमा पूर्णाईला सांगते की मी सायली आपला जीवाचा बाजी लावून या घरात घेऊन आली आणि तिच्यासाठी तुम्ही काहीच करू शकत नाही। तेव्हा पूर्णाई बोलते ती तुला घेऊन आली, पण त्याचा ह्याच्याशी काय संबंध? तेव्हा कल्पना बोलते सायलीने आपल्यासाठी खूप सारखं केलंय, पण तिने हे सगळं केलंय ते चुकीचं आहे। तेव्हा प्रतिमा बोलते मी काय पण होऊ दे, मी सायलीच्याच बाजूने राहणार आणि तुम्ही मला त्याबद्दल काहीच बोलायचं नाही। आणि असं बोलत प्रतिमाने आपली पूर्ण बाजू मांडलेली आहे आणि काय झालं मी सायलीच्याच पाठीशी आहे। तेव्हा कल्पना पूर्णाईला बोलते की काय झालं तरी पण सायलीने या घरासाठी खूप काही केलं आहे। अस्मिताला हँडल केलं आणि अर्जुनला पण माणसात आणलंय आणि अर्जुन ही लग्न करण्यास तयार नव्हता, तो अर्जुन लग्न करण्यास पण तयार झाला आहे। तेव्हा इथे प्रतिमा सायलीची भेट घेते आणि बोलते काय झालं तरी आज आपण हा लग्नाचा मुहूर्त टाळला पाहिजे। तेव्हा सायली बोलते मी प्रयत्न करेन। तेव्हा प्रतिमा बोलते काय झालं तरी मी या सुभेदाराच्या घरात तुला पाठवण्यास प्रयत्न करणार आहे। तेव्हा सायली बोलते तुम्ही आपल्या मुलीच्या विरोधात जाऊन मला सपोर्ट करा। सायलीला वाटतं की प्रतिमा आपल्या मुलीच्या विरुद्ध जाते आणि तिला तिच्याबद्दल सहानुभूती निर्माण होते। तेव्हा ते प्रतिमा सायलीला बोलते तू संगीत कार्यक्रमाच्या दिवशी तिकडे ये आणि तुझं म्हणणं सगळ्यांसमोर शेअर कर। व सायली प्रतिमाला बोलते तुम्ही आज मला जीवबारी दिले ते मी खूप स्ट्रॉंग आणि तुझं म्हणणं त्यांना पटवायला लाव। आणि प्रतिमा बोलते ज्या दिवशी तू संगीताच्या कार्यक्रमाला येशील ना त्या दिवशी मी तिथे तुझ्या सपोर्टला येईन आणि मी तुझ्या सपोर्टमध्ये आली तर तुला कोण अडवतं ते मी बघते। इथे सायली चेतनला भेटते आणि ते सांगते की मला प्रतिमा त्या सपोर्ट करत आहे। तेव्हा चेतन बोलतो काय झालं तरी तुला प्रतिमा त्या सपोर्ट करते तर तू हे सगळं आणि तुला प्रतिमा एवढी सपोर्ट करत असेल तू हार मागू नकोस। तेव्हा सायली ठरवते की आजच्या दिवशी मी संगीत सोहळ्यात येऊन तिथे मी प्रियाचा पर्दाफाश करणार आहे। रविराज प्रियाला भेटतात आणि बोलतात तुला आज तुझी आई तुला सजवणार आहे। तेव्हा प्रिया बोलते मी पार्लर वारीला बोलवलं आहे, पण तिच्याकडनं मी तयार होऊन बाकीची तयारी माझ्या आईकडनं मी करून घेईन। प्रिया मनातल्या मनात बोलते काय या मुकीला मला तयार करण्याची गरज आहे। तेव्हा रविराज बोलतात तुला जसं करायचं तसं कर। तेव्हा मला हिच्याकडनं काहीच तयार व्हायचं नाही, पार्लरवाली एवढी चांगली असताना मी हिच्याकडनं काय तयार होऊ। इकडे प्रतिमा सायलीला बोलते मी प्रियाला तयार करायला आतमध्ये जाते, तू त्याचा फायदा घे आणि डोक्यावर तू ओढणी घे आणि इथे उभी राहा। तेव्हा सायली बोलते पण प्रतिमा बोलते पण बिन काय नाही, तुला आज सगळं हे करायचं आहे। प्रतिमा बोलते माझी तुला शपथ आहे, पण शपथ ऐकल्यावर सायली काहीच करू शकत नाही आणि प्रतिमाने सायलीला शपथ दिल्यामुळे सायली लग्नासाठी तयार होते। इकडे प्रतिमा
तन्वीला तयार करायला येते आणि तिला तयार करता करता आतमधल्या खोलीमध्ये अडकून ठेवते. सगळे बाहेर तन्वीची वाट पाहत असतात, पण तन्वीचा आवाज येत नाही. तेव्हा तिथे प्रतिमा सगळ्यांना सांगते की मी तन्वीला आधीच तिकडे संगीत कार्यक्रमामध्ये पाठवलेलं आहे. आणि प्रतिमा सगळ्यांना खोटं बोलते आणि खोटं बोलत प्रतिमा सायलीच्या बाजूने राहत प्रियाला चांगलेच डांबून ठेवते. इकडे चेतन विमलला भेटतो आणि सांगतो कधी संगीत कार्यक्रम चालू होणार आणि कधी तेव्हा तिथे जायचं आहे. इकडे चैतन्य अर्जुनला फोन करतो की तुम्ही तिकडे संगीत कार्यक्रमाला जावा. इकडे संगीत कार्यक्रम चालू झालेला असतो आणि सगळे हॉलवर पोहोचलेले असतात. इकडे अर्जुन सायलीला हाक मारतो की तुम्ही कुठे असाल तिकडे लवकर इकडे यावा, कारण की मला हा संगीत कार्यक्रम तुमच्याशिवाय करायचा नाही आहे. तेव्हा इथे सायलीची एंट्री होते आणि ती प्रतिमाने जे पण सांगितलं आहे तसं सांगत ती. आणि सायली सुभेदारांच्या कुटुंबासमोर आलेली असते आणि ती सांगते की जे पण मला सांगायचं असेल ते तुम्ही ऐका. आणि तशी तयार होती तिकडे आलेली असते. सायली सगळ्यांना सांगते की माझी चूक आहे, पण मी ती केली आहे, पण मी ही चूक माझ्या वडिलांना वाचवण्यासाठी केली होती. अर्जुन आणि मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणून मी एकमेकांना पाहतो, पण त्यानंतर आमचं प्रेम जुळलं. तुम्ही अर्जुनचा विचार करा. ही प्रिया फक्त स्वतःच्या हेतूसाठी लग्न करत आहे आणि तिचा हेतू जर साध्य झाला तर ती या घराण्याचं वाट लावून टाकेल. आणि तेव्हाच पूर्णाई आणि सुभेदार कुटुंब सायलीचे हे म्हणणं ऐकतात. त्यानंतर सायलीने अर्जुनचं लग्न होतं आणि आता पुढे प्रतिमाने आपली जबाबदारी पूर्ण पार पाडलेली असते. रूममध्ये अडकून राहिलेली प्रिया आणि नागराज पुढे काय करणार हे पाहणे रंजक होणार आहे.